बहुजन महासंघटक या सामाजिक संघटनेच्या वतीनं एका महत्वाच्या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर बहुजन संघटक अत्यंत महत्वाची भूमिका, जबाबदारी सामाजिक प्रबोधनामध्ये आणि सामाजिक शिक्षण देण्यामध्ये पार पाडत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहित असेल की 11 जुलै 2022 रोजी जागतिक लोकसंख्या दिन सगळ्या जगभर साजरा करण्यात आला. त्या निमित्तानं आजच्या व्याख्यानाचं आयोजन करण्याचा प्रयत्न बहुजन संघटक या सामाजिक संस्थेनं केलेला आहे. पहिल्यांदा मी या सामाजिक संघटनेला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. जे कोण श्रोते या कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी सहभागी झालेले आहेत त्यांना पण धन्यवाद देतो, त्यांचं पण आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर हे आजचं व्याख्यान 11 जुलैला आपल्याला ठेवायचं होतं, पण काही अडचणींमुळे आपण त्या दिवशी ते संयोजकांना ते ठेवता आलं नाही आणि म्हणून या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आजच्या व्याख्यानाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे की जागतिक लोकसंख्या दिन संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येचा प्रश्न हा कसा गंभीर होत चाललेला आहे, हा कसा तीव्र होत चाललेला आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम इतर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होण्यामध्ये, इव्हन पर्यावरणीय सुद्धा कसे होत आहेत आणि त्याचे प्रतिकूल परिणाम हे सगळ्या लोकांना, देशाला, समाजाला कसे भोगावे लागत आहेत आणि या अनुषंगानं लोकसंख्येचा विस्फोट, अतिरिक्त लोकसंख्या या संबंधीचं ज्ञान, माहिती, जाणीव, जागृती लोकांमध्ये व्हावी, धोरणकर्त्यांमध्ये व्हावी, धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये व्हावी आणि त्या अनुषंगानं, त्या दृष्टीनं सर्वच स्टेक होल्डर्सने, घटकांनी प्रयत्न करावा या हेतूनं या जागतिक स्तरावरती संपूर्ण जगामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा केला जातो. 11 जुलैला तो साजरा केला जातो. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की जागतिक लोकसंख्या दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा अशी आहे की अतिरिक्त लोकसंख्या सगळ्या जगाची आणि प्रामुख्याने जगातल्या काही देशांची, आपल्यासारख्या भारतासारख्या देशांची कशी नियंत्रित करणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षण, जाणीव, जागृती लोकांमध्ये त्या दृष्टीनं प्रशिक्षण निर्माण व्हावं, उपलब्ध व्हावं या हेतूनं या कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र या आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य वेगळं. आपल्याला माहित असेल की जेव्हा आपण भारतीय लोकसंख्येचा विचार करतो त्यावेळेला भारतीय लोकसंख्येचा जो धोका आहे, तो धोक्याचा इशारा हा 1920 पासून निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. ऍक्च्युली भारताची लोकसंख्या 1920 पासून वाढायला सुरुवात झाली, वेगानं वाढायला सुरुवात झाली असं आपण म्हणूया आणि तेव्हापासून आपण लोकसंख्येच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे होतं, पण तेवढं प्रयत्न किंवा त्या दृष्टीनं आपण आपल्या देशामध्ये बघू शकलो नाही आणि बदलत्या कालावधीनुसार आपली लोकसंख्या ही सातत्यानं वाढत चाललेली आहे, वाढत गेली. आपल्याला माहिती आहे 1920 ला आपण महाविभाजनाचं वर्ष असं म्हणतो, इयर ऑफ ग्रेट डिवाइड असं म्हणतो, कारण तिथून लोकसंख्या वाढायला लागली आणि लोकसंख्या अतिरिक्त होत गेली. अतिरिक्त होत जाऊन लोकसंख्या एकूणच सामाजिक आर्थिक विकासामध्ये, मानवी सामाजिक कल्याणामध्ये, भारताच्या लोकांच्या कल्याणामध्ये कशी अडथळा होत चाललेले आहे ते आपल्याला त्यातून दिसून येतं. खरं म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचा धोक्याचा इशारा हा सर्वप्रथम आपल्या देशामध्ये जर कोणी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. 1938 मध्ये त्याच्या अगोदरच बाबासाहेबांनी या लोकसंख्येच्या, अतिरिक्त लोकसंख्येच्या धोक्याचा विचार केला होता. त्याचं चिंतन मनन त्यांनी केलेलं होतं आणि त्यावेळेलाच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आता लोकसंख्येचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, गरिबीचा प्रश्न, दारिद्र्याचा प्रश्न, पॉवर्टीचा प्रश्न फार गंभीर होऊ शकतो, होत आहे आणि विशेष म्हणजे शेतीचा विकास होणार नाही, शेतकऱ्याचा विकास होणार नाही, शेतीची प्रगती होणार नाही आणि म्हणून आपल्याला लोकसंख्या नियंत्रण करायला पाहिजे. लोकसंख्येचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यासाठी जनन दर, ज्याला आपण बर्थ रेट असं म्हणू, ते बर्थ रेट नियंत्रित करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम इथं करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्याला कायद्याचं पाठबळ, कायद्याचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आठवतं का बघा की जेव्हा प्रॉव्हिन्सेस होते, प्रांतिक सरकार होती, त्यावेळेला मुंबई, बॉम्बे प्रांतामध्ये स्टेट असेंब्लीच्या इलेक्शन झाल्या. त्यावेळेला बाबासाहेबांचा जो इंडिपेंडंट लेबर पार्टी होती, स्वतंत्र मजूर पक्ष, यांनी 17 जागा लढवल्या, त्यापैकी 14 जागा त्यावेळेला त्यांनी जिंकलेल्या होत्या आणि त्या पक्षाच्या वतीनं बिगर सरकारी एक प्रस्ताव, बिगर सरकारी एक निर्णय हा या विधानसभेमध्ये, बॉम्बेच्या विधानसभेमध्ये त्यावेळेला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो जो प्रयत्न होता तो लोकसंख्या नियंत्रणाचा होता आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यापासून सांगितलं होतं
की देशातला गरिबीचा प्रश्न सोडवायचा असेल, देशातली शेतीची प्रगती करायची असेल, शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल, शेतमजुरांना थोडंफार चांगलं जर जीवनमान द्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तो कसा करायला पाहिजे याची सगळी मांडणी विवेचन हे बाबासाहेबांनी हे त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला आपण साजरा करत असताना किंवा हे जे बहुजन संघटक आहे, हे जे सामाजिक संघटन ते प्रयत्न करत असताना लोकसंख्या नियंत्रणाचं बाबासाहेबांनी नेमकं काय सांगितलं होतं, कसं सांगितलं होतं, बाबासाहेबांनी नेमके काय प्रयत्न केले, त्यांना कितपत यश मिळालं, स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये नेमकं कशा प्रकारचं चित्र हे आपल्याला दिसायला लागलं, किंवा बाबासाहेबांचं आपण काय ऐकलं आणि काय नाही ऐकलं याची सगळी मांडणी बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्येच केलेली होती. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकसंख्या नियंत्रण अशा प्रकारचं आहे. मी माझ्या व्याख्यानाची मांडणी एकूण 3 टप्प्यांमध्ये करणार आहे. बाबासाहेबांनी नेमकं लोकसंख्या नियंत्रणासाठी काय काय सांगितलं, काय प्रयत्न केले, आज भारताची आणि जगाची लोकसंख्या नेमक्या कोणत्या दिशेनं चाललेली आहे, आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये मग बाबासाहेबांची आज गरज काय, बाबासाहेबांनी जे काय सांगितलं, जे काय केलं ते आज आपल्याला कसं उपयुक्त ठरू शकेल, कसं आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल, या 3 टप्प्यांमध्ये मी माझी मांडणी, विषयाची मांडणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना हे जे सगळं बाबासाहेबांनी केलं ते करण्याचं कारण असं की 1935ला भारत कायदा, इंडिया ऍक्ट तत्कालीन भारतानं स्वीकारला ब्रिटिश कालावधीमध्ये. आणि मग बाबासाहेबांनी हा कायदा लागू केल्यानंतर एका स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्याला त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष किंवा कामगार पक्ष म्हणा असं त्यांनी नाव दिलं. आणि लगेचच 1937ला बॉम्बे प्रांतामध्ये स्टेट असेंब्लीच्या, राज्य प्रांत विधानसभेच्या इलेक्शन्स लागल्या आणि या स्वतंत्र मजूर पक्षानं 17 जागा लढवल्या आणि त्यापैकी 14 जागा वरती ते निवडून आले. आणि त्याचा कालावधी 2 ते 3 वर्षाचा बाबासाहेबांना मिळाला. मात्र बाबासाहेब हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचं BA, MA अर्थशास्त्र, PhD अर्थशास्त्र, DSc अर्थशास्त्र. 1942 ते 46 या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी काउन्सिल मंत्रिमंडळामध्ये 3 कॅबिनेट दर्जाची मंत्रिपद त्यांच्याकडे होती. त्यामध्ये ते श्रममंत्री होते, ते जलमंत्री होते, ते ऊर्जा मंत्री होते आणि अनेक देशाचं नियोजन, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्यानं नियोजन करण्यामध्ये, नियोजनाचा पाया रचण्यामध्ये आणि जल आणि ऊर्जा या साधन संपत्तीचा विकास आणि प्रगती करण्यामध्ये आणि एकूणच या देशामध्ये नियोजनाचा पाया रचण्यामध्ये बाबासाहेबांचं जे योगदान होतं ते बाबासाहेबांचं योगदान हे अनन्यसाधारण होतं, अत्यंत महत्वाचं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचं भारतीय अर्थव्यवस्थेमधले नेमके कोणते आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत आणि त्याची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याचबरोबर ते कसं आपल्याला सोडवता येतील या अनुषंगानं बाबासाहेबांनी पहिल्यापासूनच विचार केला होता, चिंतन मनन केलेलं होतं. त्या अनुषंगानं बाबासाहेबांनी लक्ष दिलेलं होतं. मग स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं बॉम्बे प्रांतिक विधानसभेमध्ये, बॉम्बे विधानसभेमध्ये 17 पैकी 13 जागा निवडून आल्यानंतर 14 जागा निवडून आल्यानंतर एकूण 17 पैकी बाबासाहेबांना असं वाटलं की आता आपल्याला हे जे लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न आहे त्याला कायदेशीर अधिष्ठान देता येईल, त्याला सरकारी व्यवस्थेचं अधिष्ठान देता येईल. या अनुषंगानं बाबासाहेबांनी 10 नोव्हेंबर 1938 मध्ये एक नॉन गव्हर्नमेंट रेझोल्युशन, बिगर सरकारी ठराव बॉम्बे विधानसभेमध्ये, मुंबई बॉम्बे विधानसभेमध्ये त्यांनी आणला. आणि तो होता जनन दर नियंत्रणाचा, बर्थ कंट्रोलचा, जनन दर नियंत्रणाचा. ऍक्च्युली हा ठराव म्हणजे बाबासाहेबांचा जो इंडिपेंडंट लेबर पार्टी होती, स्वतंत्र मजूर पक्ष होता, त्या स्वतंत्र मजूर पक्षाचा तो जाहीरनामा होता. म्हणजे हे सुद्धा आपण आता बघायला पाहिजे की राजकीय पक्षांनी कोणत्या दिशेने आपला अजेंडा तयार करायला पाहिजे, त्यांचा अजेंडा कसा सामाजिक आर्थिक असायला पाहिजे, फक्त राजकीय न राहता. हा सुद्धा धडा, हा सुद्धा लेसन आपल्याला बाबासाहेबांच्या हे जे जनन दर म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातलं हे जे बिगर सरकारी ठराव आहे, त्या बिगर सरकारी ठरावातून आपल्याला त्याची प्रचिती येते, त्यातून त्याचा अनुभव येतो असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जनन दर नियंत्रण, जन्मदर नियंत्रण
लोकसंख्या नियंत्रणासाठी हा जो बिगर सरकारी ठराव 10 नोव्हेंबर 1938 मध्ये बाबासाहेबांनी आणला, तो त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा होता, स्वतंत्र मजूर पक्षाचा तो मेमोरंडम होता. आणि मग 10 नोव्हेंबर 1938 ला त्यांना तो बिगर सरकारी ठराव हे बॉम्बे असेंब्लीमध्ये आणायचा होता, बॉम्बे विधानसभेमध्ये आणायचा होता. बाबासाहेबांनी तो ठराव तयार केला, त्याचं भाषण तयार केलं आणि बाबासाहेब स्वतःच तो ठराव त्या बॉम्बे विधानसभेमध्ये मांडणार होते. आणि बाबासाहेबांचा एक विश्वास होता, एक खात्री होती की आपल्याला 14 जागा 14 सदस्य आहेत आपले बॉम्बे विधानसभेमध्ये, तर निश्चितपणे हा बिगर सरकारी ठराव, नॉन गव्हर्नमेंट रेझोल्युशन, लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भातलं, जननदर नियंत्रणाच्या संदर्भातलं संमत होईल असं बाबासाहेबांना त्याची खात्री होती, बाबासाहेबांना त्याची गॅरंटी होती. आणि म्हणून 10 नोव्हेंबर 1938 ला तो ठराव आणायचा होता बिगर सरकारी. त्यासाठीचं सगळं बाबासाहेबांनी प्रस्ताव तयार केला होता. अगोदरच तो स्वतंत्र मजूर पक्षाचा तो जाहीरनामाच होता. आणि जी कायदेशीर भाषा, जी मांडणी, त्याचं फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर आवश्यक असतं, आवश्यक होतं, ते सगळं बाबासाहेबांनी तयार केलेलं होतं. आणि हा ठराव त्या विधानसभेमध्ये मांडल्यानंतर त्यावरती एक भाषण करायचं असतं, त्याचं समर्थनामध्ये त्या ठरावाच्या. आणि ते भाषण सुद्धा बाबासाहेबांनी ते तयार केलेलं होतं. पण दुर्दैवानं म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे म्हणा, बाबासाहेबांना त्या दिवशी दुसरी जबाबदारी पार पाडायला लागली किंवा पार पाडणं गरजेचं ठरलं. आणि त्यामुळे बाबासाहेब जो जननदर नियंत्रणाचा, जन्मदर नियंत्रणाचा, लोकसंख्या नियंत्रणासाठी जो ठराव मांडणार होते, तो ठराव बाबासाहेबांना मांडता आला नाही, किंवा त्या संबंधीचं ते ठरावानंतरचं जे भाषण करायचं असतं ते भाषण बाबासाहेबांना करणं शक्य होणार नव्हतं. पण बाबासाहेब दूरदृष्टीचे होते, त्यांचं नियोजन पक्क होतं, त्यांचं नियोजन दूरगामी होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी भाषण तयार केलेलं होतं. बाबासाहेब स्वतः जर भाषण करणार असतील तर लेखी करण्याची गरज नव्हती. सगळं त्यांचं ते फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर आणि मांडणी आणि मुद्दे बाबासाहेबांचे तयार होते. पण बाबासाहेबांना असं वाटलं होतं की कदाचित आपल्याला ते जमेल न जमेल, काय अडचण समस्या येऊ शकते, एखादी दुसरी जबाबदारी माझ्याकडे येऊ शकते, माझ्यावरती पडू शकते. आणि त्यामुळं मग बाबासाहेबांनी ते भाषण तयार केलेलं होतं. आणि तो ठराव आणि ठरावानंतरचं भाषण देण्याची जबाबदारी, करण्याची जबाबदारी त्यांची जवळची सहकारी होती, पी.जे. रोहम किंवा दादासाहेब रोहम. ते दक्षिण अहमदनगर मधले होते. आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी ही पी.जे. रोहम किंवा दादासाहेब रोहन यांच्याकडे दिली. खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो 36 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचाच तो अजेंडा होता. आणि तोच त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये, कायद्याचं स्वरूप त्याला द्यायचं होतं. आणि म्हणून त्यांनी तो बिगर सरकारी ठराव म्हणून आणलेला होता. आता यामध्ये तो जो ठराव मांडलेला होता, तो ठराव, त्या ठरावाचं भाषण असं होतं की दिस असेंब्ली रेकमेंड्स टू गव्हर्नमेंट, हे भाषण आहे बाबासाहेबांनी तयार केलेलं ठरावानंतरचं. दिस असेंब्ली रेकमेंड्स टू गव्हर्नमेंट that in a view of the urgent need of limiting family units, government should carry on intensive propaganda in favor of birth control among the masses of this province and should provide adequate facilities for the practice of birth control. ते भाषण असं होतं की ही विधानसभा सरकारला अशी शिफारस करते की कुटुंब सदस्यांची संख्या कमी करणं म्हणजे जन्मदर कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे सरकार अशा पद्धतीनं धोरण निश्चित करेल आणि अशा पद्धतीनं त्याची मांडणी करेल की जनन दर नियंत्रित करण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करतील. आणि जन्मदर नियंत्रित करण्यासाठीच्या ज्या काही सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा त्या प्रांतामध्ये, बॉम्बे प्रांतामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये पुरवल्या जातील, आवश्यक त्याप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील की जेणेकरून बर्थ कंट्रोल, जन्मदर हा नियंत्रित होईल. अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचं भाषण बाबासाहेबांनी त्या ठरावाच्या समर्थनात, जस्टिफिकेशन मध्ये तयार केलं. आणि त्यांना बाकीची असाइनमेंट लागल्यामुळं, बाकीची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागल्यामुळं बाबासाहेबांना ते भाषण करता आलं नाही. हे भाषण हे रोहम, त्यांचे जे सहकारी होते ते रोहम, दादासाहेब रोहम, त्यांना पी.जे. असं म्हणायचे, ते दक्षिण अहमदनगर मधले, साऊथ अहमदनगर मधले होते, त्यांना ती जबाबदारी त्यांनी दिली. आणि त्यांनी सांगितलं रोहमनी की ऍक्च्युली हे भाषण बाबासाहेबांनीच केलेलं आहे तयार, त्यांनाच ते मांडायचं होतं. पण अनपेक्षितरित्या, अचानकरित्या ती जबाबदारी, वाढीव जबाबदारी किंवा नवीन जबाबदारी बाबासाहेबांवरती आली. आणि त्यामुळे बाबासाहेबांना ते करता आलं नाही, बाबासाहेब ते करू शकले नाही. हे लोकसंख्या नियंत्रण कशासाठी करायला पाहिजे, जननदर नियंत्रण कशासाठी करायला पाहिजे, ते कसं करायला पाहिजे,
याची सगळी चर्चा, याची सगळी मांडणी त्या ठरावामध्ये, प्रस्तावामध्ये बाबासाहेबांनी केलेली होती, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी केलेली होती. त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, आज जो गरिबीचा प्रश्न आहे, पॉवर्टीचा प्रश्न आहे, देशातल्या दारिद्र्याचा जो प्रश्न आहे, त्या दारिद्र्याच्या प्रश्नाचं कारण म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या आहे. अतिरिक्त लोकसंख्या, ओव्हर पॉप्युलेशन आहे. ओव्हर पॉप्युलेशन इज अ प्रॉब्लेम ऑफ पॉवर्टी अमंग कॉमन पीपल. हा जो सामान्य नागरिक आहे, इथला जो सामान्य सिटीजन आहे, यामध्ये आज जो गरिबीचा प्रश्न आहे, आज जो दारिद्र्याचा प्रश्न आहे, त्याचं कारण या देशाची अतिरिक्त लोकसंख्या आहे, ओव्हर पॉप्युलेशन आहे, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि हा गरिबीचा प्रश्न अतिरिक्त लोकसंख्येच्या माध्यमातून निर्माण झालेला, त्याची तीव्रता, व्याप्ती, गती जी वाढलेली आहे, ती जर आपल्याला कमी करायची असेल, ती जर आपल्याला सोडवायची असेल, तो जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल, तर लोकसंख्या नियंत्रणाशिवाय दुसरा प्रश्न नाही. लोकसंख्या नियंत्रणाशिवाय दुसरा उपाय नाही. आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी मग इथं जनन दर नियंत्रण, बर्थ रेट कंट्रोल याची गरज आहे. आणि हे जनन दर नियंत्रण करण्यासाठी सरकारनं कार्यक्रम आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची मांडणी बाबासाहेब हे त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब असं म्हणतात की या देशातल्या सामान्य किंवा बहुजनांच्या गरिबीच्या प्रश्नामध्ये लोकसंख्या किंवा अतिरिक्त लोकसंख्येचं जसं योगदान आहे, तसंच या देशामध्ये शेतीचा जो प्रश्न आहे, तो शेतीचा प्रश्न गंभीर होण्यामध्ये किंवा शेतीची प्रगती न होण्यामध्ये अतिरिक्त लोकसंख्या हे सुद्धा कारण आहे. आणि तशा प्रकारची मांडणी या ठरावामध्ये करत असतानाच 1918 मधला त्यांचा जो स्मॉल होल्डिंग इन इंडिया देअर रेमिडीज नावाचा जो तो शोधनिबंध होता, रिसर्च आर्टिकल होतं, ती ऍक्च्युअली ते विकासाचा सिद्धांत होता. पण त्यामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की या देशामध्ये शेतीची प्रगती होत नाही. या देशामध्ये शेतीवरती अनेक प्रश्न, शेतीची अनेक आव्हानं या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून की शेतीची प्रगती करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे उद्योगांचा विकास करायला पाहिजे, इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि शेतीमधली जी अतिरिक्त लोकसंख्या आहे, ती शेतीमधली अतिरिक्त लोकसंख्या आपण काढून घेऊन बिगर शेती रोजगारामध्ये ती अंतर्भूत करणं आवश्यक आहे, ती समाविष्ट करणं आवश्यक आहे. त्यामधून उद्योगाच्या विकासातून शेतीचा विकास होईल आणि शेतीतली अतिरिक्त लोकसंख्या काढून घेऊन ती बिगर शेती रोजगारामध्ये समाविष्ट केल्यानंतरच शेतीची प्रगती, शेतीचा विकास होईल. शेतीमध्ये सुधारणा करून नुसतं शेतीचे जमिनीचे तुकडे एकत्र करून योग्य आक्रमणाचे करून शेतीचा विकास आणि प्रगती होणार नाही. लोकसंख्या नियंत्रण गरजेचं आहे. अतिरिक्त लोक, त्याने आकडा दिला होता 1918ला 72% लोकसंख्या शेतीमध्ये समाविष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे शेतीचे तुकडीकरण, अतिरिक्त अवलंबित्व, उत्पादकता कमी यासारखे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ते नुसतं शेतीमध्ये सुधारणा करून आपल्याला सोडवता येणार नाही. उद्योगाच्या विकासाची जोड द्यायला पाहिजे. आणि औद्योगिकरणाबरोबरच आपण शेतीमधली अतिरिक्त जी लोकसंख्या आहे, शेतीवरचं जे 72% अतिरिक्त अवलंबित्व आहे, ते आपण काढून घ्यायला पाहिजे. मग यासाठी बाबासाहेबांनी जगातल्या देशांचे आकडे दिले, भारतातल्या प्रांतांचे आकडे दिले. एवढंच काय, अनेक ठिकाणचे आकडे दिले. आणि पुण्याजवळ पिंपळा सौदागर नावाचे छोटंसं गाव आहे, तिथं सुद्धा अतिरिक्त लोकसंख्येमुळे जमिनीचे कसं तुकडीकरण, विभाजीकरण, विखुरीकरण झालेलं आहे, याचं विवेचन सुद्धा बाबासाहेबांनी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता. आता हा बिगर सरकारी ठराव लोकसंख्या नियंत्रणासाठी जननदर नियंत्रित करणं, जन्मदर नियंत्रित करणं आणि त्यासाठी आधुनिक साधनांचा, आधुनिक उपायांचा वापर करणं, हे जे बाबासाहेबांनी या 10 नोव्हेंबर 1938 मध्ये बॉम्बे असेंब्लीमध्ये, बॉम्बे परिषदेमध्ये हा ठराव जो मांडला त्यांच्या सहकार्याने, रोहमनी, दादासाहेब रोहमनी, त्याला जमनालाल मेहता, या जमनालाल मेहतानी दुरुस्ती सुचवली. आणि ती दुरुस्ती का सुचवली की हे जे जन्मदर नियंत्रण केंद्र आहे, ती जननदर नियंत्रण केंद्र मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद इथं सुरू करावीत. म्हणजे त्यांना तो बिगर सरकारी ठराव लोकसंख्या नियंत्रणासाठी आणि जन्मदर नियंत्रणाच्या माध्यमातून जो अपेक्षित होता, करणं गरजेचं होतं. त्याची केंद्र, जन्मदर नियंत्रणाची केंद्र, जननदर नियंत्रणाची केंद्र, बर्थ कंट्रोल सेंटर्स ही मुंबई, बॉम्बे, पुणे, बेळगाव, अहमदाबाद इथं सुरू करावीत, अशा प्रकारची सूचना ही जमनालाल मेहता यांनी दिली. सूचना चांगली होती, योग्य होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी, त्या रोहमनी ही सूचना स्वीकारली. बाबासाहेबांचं असं मत होतं की लोकसंख्या नियंत्रणासाठी जन्मदर नियंत्रित जो करायला पाहिजे, त्यासाठी साधनांचा वापर करायला पाहिजे. बर्थ कंट्रोल, आर्टिफिशियल इन्स्ट्रुमेंट्स, कृत्रिम साधनांचा वापर करायला पाहिजे. तरच जननदर नियंत्रित होऊ शकेल, जन्मदर नियंत्रित होऊ शकेल.
आणि भारताची लोकसंख्या नियंत्रित करणं शक्य होईल. आपल्या जो अतिरिक्त नियंत्रणाचा अतिरिक्त लोकसंख्येचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो अतिरिक्त लोकसंख्येचा प्रश्न त्यामधून सोडविणं शक्य होऊ शकेल किंवा तो सोडवता येईल, असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि कमी अधिक फरकानं जमनालाल मेहतानी त्याला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारची जनन-दर नियंत्रण केंद्र बॉम्बे असेल, पुणे असेल, बेळगाव असेल, अहमदाबाद असेल, इथं सुरू करावीत अशी सूचना केली. आणि रोहम, की ज्यांनी हा बिगर सरकारी ठराव मांडला बॉम्बे असेंब्लीमध्ये, बॉम्बे विधानसभेमध्ये, त्यामध्ये ही जी सूचना आहे ती सूचना त्यांनी दुरुस्ती जी आहे ती स्वीकारली. मात्र या संदर्भामध्ये महात्मा गांधीजींचा जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन मात्र लोकसंख्या नियंत्रणासाठी ही जी कृत्रिम साधनं आहेत, मग गोळ्या असतील किंवा कॉपर्टी असेल किंवा अजून काय असेल, ऑपरेशन्स असतील, याला महात्मा गांधींचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकसंख्या नियंत्रणासाठी जो जननदर नियंत्रित करणं आवश्यक आहे, तो ह्या कृत्रिम साधनांच्या माध्यमातून न करता स्वयं नियंत्रण, सेल्फ कंट्रोल किंवा ब्रह्मचर्य, लग्न न करणं, या माध्यमातूनच तो करण्याचा प्रयत्न करावा. ही कृत्रिम साधनं, वेगळ्या टॅबलेट्स किंवा कॉपर्टी किंवा अजून काय काय जी काय कृत्रिम साधनं आहेत, त्याचा वापर न करता ती करावी, असं महात्मा गांधींचं मत होतं. महात्मा गांधींचा असा दृष्टिकोन होता. त्यावेळेला मोरारजी देसाई त्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री होते आणि मोरारजी देसाई असं म्हणाले की ते जरा महात्मा गांधींच्या विचारानं जाणारे होते. ते असं म्हणाले की लोकसंख्या नियंत्रणासाठी स्वयं नियंत्रण, सेल्फ कंट्रोल हाच मार्ग आहे, हाच उपाय आहे, असं त्यांनी सूचना केली किंवा त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्यावेळेला गिल्डर नावाची एक व्यक्ती होती त्या विधानसभेमध्ये. त्याने असं सांगितलं की आता भारताच्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, कारण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा आर्थिक वृद्धीचा दर जास्त आहे. इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे, जो ग्रोथ रेट आहे तो ग्रोथ रेट जास्त आहे, वृद्धी दर, आर्थिक वृद्धी दर जास्त आहे लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा. आणि त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी, जननदर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, असं गिल्डर नावाची एक व्यक्ती होती. त्याने अशा प्रकारचा विचार हा मांडलेला होता. काँग्रेसचे मंत्री होते आणि काँग्रेसचे सदस्य होते विधानसभेमध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं की ही गोष्ट खरी आहे, लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे, जननदर नियंत्रित करायला पाहिजे. मात्र काँग्रेसचे मंत्री आणि काँग्रेसचे जे सदस्य होते त्या विधानसभेमध्ये, त्यांचं असं मत होतं की कृत्रिम साधनांच्या सहाय्यानं आपल्याला ते करणं योग्य नाही, कृत्रिम साधनांचा वापर करून आपण ते करणं योग्य नाही. आणि अशा प्रकारचं मत काँग्रेसचे मंत्री आणि काँग्रेसच्या सदस्यांनी त्या विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. बाबासाहेबांचे एक निकटचे सहकारी त्या विधानसभेमध्ये होते, सगळ्यांना माहित आहे, दादासाहेब गायकवाड. दादासाहेब गायकवाड हे जसे रोहम बाबासाहेबांचे जवळचे होते, निकटवर्ती होते, तसे दादासाहेब गायकवाड सुद्धा बाबासाहेबांचे निकटवर्ती होते. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते माहित आहे. बाबासाहेबांनी हे जे दादासाहेब गायकवाड होते, त्यांना ही मतं पटली नाही आणि ते असं म्हणाले की अशा पद्धतीनं भारताची लोकसंख्या नियंत्रित होऊ शकत नाही. स्वयं नियंत्रण, सेल्फ कंट्रोल, यातून लोकसंख्या नियंत्रण, जननदर नियंत्रण, या दृष्टीने जर आपण प्रयत्न करू लागलो तर भारताची लोकसंख्या अजिबात नियंत्रित होणार नाही, नियंत्रित आपण करू शकणार नाही, असं दादासाहेब गायकवाड यांनी सांगितलं. त्यांचं मत स्पष्ट केलं. त्याचा अर्थ असा की आपल्याला लोकसंख्येचं नियंत्रण करायचं नाही, आपल्याला जननदर नियंत्रित करायचं नाही, अशा प्रकारची टीका दादासाहेब गायकवाड यांनी त्या सभागृहामध्ये या विरोधकांवरती केली. त्यावेळेला जो कम्युनिस्ट पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा जननदर नियंत्रण करण्यासाठी ज्या धोरणाचा किंवा या साधनांचा त्याला विरोध केला. कम्युनिस्ट पक्षाचे लोक सुद्धा असं म्हणाले की जननदर नियंत्रणाची आज गरज नाही भारतामध्ये. अशा प्रकारचं मत हे त्यांनी प्रकट करण्याचा प्रयत्न, मांडण्याचा प्रयत्न हा केला. ब्रिटिश वसाहतवादी जे सरकार होतं, ते ब्रिटिश वसाहतवादी सरकार, त्यांची जी धोरणं होती, त्यांच्या धोरणामुळे लोकसंख्या वाढली आणि त्यामुळं लोकसंख्या नियंत्रणासाठी उपायांची गरज नाही, उपाययोजना राबवण्याची गरज नाही, अशा प्रकारची एक चर्चा, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह हा त्यावेळेला त्या विधानसभेमध्ये मांडण्यात आला. त्यावेळेला मुस्लिम लीग हा पण राजकीय पक्ष होता आणि मुस्लिम लीग त्यांनी पण त्यांचं मत मांडलं. त्यांनी धर्माच्या आधारावरती, रिलिजनच्या आधारावरती लोकसंख्या नियंत्रणाला हा विरोध केला. लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही असं
त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे गरिबीचं नियंत्रण, दारिद्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, शेतीचा विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी, शेतीची समस्या सोडवण्यासाठी जे लोकसंख्येचं नियंत्रण करणं गरजेचं होतं, त्यासाठीचा जो बिगर सरकारी ठराव हा 10 नोव्हेंबर 1938 मध्ये जो बाबासाहेबांनी आपल्या पक्षाच्या वतीने इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या वतीने मांडला, ते त्यांचं लोकसंख्या विषयक धोरण होतं. ते त्यांचं लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण होतं. आणि त्यांना माहित होतं की 20 नंतर लोकसंख्या वेगानं वाढत चाललेली आहे आणि ताबडतोब त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जनन दर नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि जनन दर नियंत्रित करण्यासाठी जी कृत्रिम साधनं आहेत, आर्टिफिशियल जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यामध्ये गोळ्या, यामध्ये ऑपरेशन्स, यामध्ये प्रॉपर्टी, बाकीची जी काही साधनं आहेत त्याचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारची मांडणी ही बाबासाहेबांनी केली. नुसती गरिबी नाही, नुसतं दारिद्र्य नाही, शेतीमधली जी कुंठितावस्था आहे, स्टॅग्नेशन आहे, ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस आहे, त्या पाठीमागे सुद्धा अतिरिक्त लोकसंख्या हेच कारण आहे. आणि 1918 मध्ये त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं होतं की जोपर्यंत आपण शेतीतली अतिरिक्त लोकसंख्या काढून घेणार नाही आणि औद्योगिक विकास करणार नाही आणि शेतीतली जी अतिरिक्त लोकसंख्या आहे ती बिगर शेती रोजगारामध्ये आपण समाविष्ट करणार नाही, अंतर्भूत करणार नाही, तोपर्यंत शेतीची प्रगती होणार नाही आणि लोकांची प्रगती होणार नाही, असं बाबासाहेबांनी हे त्यावेळेला सांगितलेलं होतं. हा जो 10 नोव्हेंबर 1938 ला हा स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं जो ठराव मांडला, तो ठराव हा बाबासाहेबांनी जो त्यांच्या पक्षाच्या वतीने जो मांडला, तो त्यावेळेला संमत झाला नाही, तो पास झाला नाही. त्यांच्या बाजूनं 52 मतं मिळाली आणि विरोधी 63 मतं मिळाली आणि 11 मतानं तो ठराव फेटाळला गेला. बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते, जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यामुळे लोकसंख्येची भूमिका त्या विकासामध्ये अडथळा ठरणारी कशी असू शकते, सामाजिक आर्थिक प्रगती नियंत्रित करण्यामध्ये, वाढू न देण्यामध्ये, प्रगतीमध्ये कशी अडथळा ठरू शकते याची माहिती, ज्ञान हे बाबासाहेबांना चांगलं माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेब सातत्यानं आपल्या भाषणामध्ये, लिखाणामध्ये, व्याख्यानामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानं करत होते की लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नाची गरज आहे, लोकसंख्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे बाबासाहेब सातत्यानं सांगत होते. एक उदाहरण आपल्याला देता येईल की बाबासाहेबांनी 12 डिसेंबर 1938 ला एक मागास विद्यार्थ्यांची एक परिषद भरवली होती, मागास विद्यार्थ्यांची कॉन्फरन्स भरवली होती आणि साधारणतः ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते, मार्गदर्शन करण्याचा त्यांचा हेतू होता. आणि मार्गदर्शनामध्ये बाबासाहेबांनी लोकसंख्या कशी घातक आहे, कशी मारक आहे, कशी सामाजिक आर्थिक विकासामध्ये अडथळा ठरत आहे, याचं उदाहरण त्यांनी स्वतः सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यामधून सुद्धा बाबासाहेब लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अतिरिक्त लोकसंख्या नियंत्रित करणं कसं गरजेचं आणि महत्वाचं आहे आणि त्यासाठी जन्मदर बर्थ रेट कसा नियंत्रित करणं गरजेचं आहे आणि तो करण्यासाठी जी कृत्रिम साधने आहेत, आर्टिफिशियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याचा कसा वापर आपण करायला पाहिजे याची मांडणी हे सातत्यानं करतात. त्या 12 डिसेंबरच्या 1938च्या या मागास विद्यार्थ्यांच्या त्या परिषदेमध्ये बाबासाहेब सांगतात की आपल्याला लोकसंख्या नियंत्रणाला अग्रक्रम द्यायला पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे, अत्यंत प्रायोरिटी द्यायला पाहिजे, पसंती द्यायला पाहिजे, असं बाबासाहेब सांगतात. कारण अतिरिक्त लोकसंख्या अतिरिक्त झालेली आहे आणि लोकसंख्या अतिरिक्त झाल्यामुळे गरिबीचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे आणि या गरिबीच्या प्रश्नाचं गांभीर्य, तीव्रता, व्याप्ती नियंत्रित करण्यासाठी आपल्याला लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे आणि मग त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग स्वयंशिस्त, सेल्फ कंट्रोल, स्वयं नियंत्रणातून ते शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं सांगितलं की कृत्रिम साधनांचा वापर करूनच आपल्याला जननदर नियंत्रित करून लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे आणि गरिबीचा प्रश्न, शेतीमधली कुंठितावस्था, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत होईल, असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. अशाच प्रकारचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांच्या परिषदेमध्ये बाबासाहेब करतात आणि ते करत असताना बाबासाहेब स्वतःचं उदाहरण सांगतात. बाबासाहेब त्यावेळेला एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकत होते आणि बाबासाहेबांचा रेल्वेचा पास होता आणि दुर्दैवानं काय झालं की बाबासाहेबांकडून तो रेल्वेचा पास विसरला त्या दिवशी आणि रेल्वेचा पास विसरल्यामुळं आणि बाबासाहेबांकडे पैसे नव्हते नवीन तिकीट काढायला आणि म्हणून ते बिना तिकीट, बिना पास कॉलेजला, एल्फिस्टन कॉलेजला रेल्वेतनं येत होते. आणि दुर्दैवानं काय झालं की चर्चगेट वरती, त्या चर्चगेट स्टेशनवरती, तिथं त्या स्टेशनला बाबासाहेबांना पकडलं. त्याने विचारलं पास, बाबासाहेब म्हणाले पास विसरला, तिकीट, पैसे नाहीत माझ्याकडे, त्यामुळे मी तिकीट काढलं नाही. मग त्या टीसीनं काय केलं, तिकीट कलेक्टरनं काय केलं की त्यांनी असं केलं
की बाबासाहेबांना तिथं चर्चगेट स्टेशनवरती थांबवून ठेवलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. बाबासाहेबांकडे पैसे नाही आणि बाबासाहेबांकडे पैसे नसल्यामुळं मग बाबासाहेब हे तिथंच अडकून पडले. बाबासाहेब असं म्हणाले त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांचे त्या सांगत होते की माझ्या पण कुटुंबामध्ये मुलांची संख्या जास्त होती, मुलांची संख्या जास्त होती, आम्ही 4घे होतो आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या वडिलांना पण मुलांची संख्या जास्त होती आणि स्वतः बाबासाहेबांना 4 मुलं होती. बाबासाहेब सांगतात किती बाबासाहेब त्या लोकसंख्येच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघतात बघा. माझ्या वडिलांना जास्त मुलं होती त्यामुळे आमच्या कुटुंबाची प्रगती झाली नाही. शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह राहणे हे प्रश्न निर्माण झाले. आम्हाला गरिबीमध्ये जगावं लागलं आणि तेच पुढे झालं. माझ्या काळात पण मला 4 मुलं झाली. बाबासाहेब किती छातीवरती दगड ठेवून बोलतात बघा. त्या 4 पैकी 3 मुलं वारली आणि एकच मुलगा जगला. पण ती 3 मुलं वारल्याचं मला दुःख नाही वाटलं, कारण ती जगली असती तर मला त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचं पालन पोषण, शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह राहणं करता आलं नाही. बघा, कोणाला वाटेल का स्वतःची मुलं वारावी किंवा मारावी असं कोणाला वाटेल का? पण बाबासाहेब लोकसंख्येचा प्रश्न कसा गंभीर आहे, त्याचं गांभीर्य कसं आहे, त्याची तीव्रता कशी आहे हे आपल्या उदाहरणातून सांगतात. माझ्या वडिलांना जास्त मुलं होती, मला पण झाली आणि माझे 4 मुलं मला होती, त्यातली 3 मुलं वारली, एकच मुलगा माझा जिवंत राहिलाय. मला त्याचं दुःख होत नाही, कारण त्यांचं पालन पोषण मी करू शकत नाही, असं बाबासाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न हा त्यावेळेला केलेला होता. आणि त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की महिलांची जबाबदारी वाढते की कुटुंबाचा आकारमान लहान असायला पाहिजे, त्यासाठी शिक्षण पाहिजे, बाकीच्या सुविधा त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि आपण म्हणतो की ज्याला सेक्शुअल अट्रॅक्शन असं बाबासाहेबांनी शब्द वापरलेला आहे, ते स्वयं नियंत्रणातून, सेल्फ कंट्रोल मधून कमी करणं शक्यच नाही. आणि म्हणून सेल्फ कंट्रोल हा जो उपाय आहे, तो उपाय हा उपयोगी ठरू शकत नाही, प्रभावी ठरू शकत नाही. आणि म्हणून कृत्रिम साधनांचाच वापर करायला पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याणाचं जे महत्व आहे ते महत्व बाबासाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून गरिबीचा प्रश्न सोडवण्यासाठी, दारिद्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे लोकसंख्येचं नियंत्रण करायला पाहिजे, हे बाबासाहेबांनी आपल्या लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणामध्ये, उपायांमध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या बिगर सरकारी ठरावाच्या माध्यमातून आणि स्वतः अनेक व्याख्यानातून, भाषणातून बाबासाहेबांनी केलेलं होतं. आज हे बाबासाहेबांचे विचार बघितल्यानंतर आज त्याची कशी गरज आहे, त्याचं कसं महत्व आहे, ते महत्व सुद्धा आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी बाबासाहेबांचे विचार हे कसं आवश्यक आहे, त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1938 ते बिगर सरकारी जो तो ठराव होता तो संमत झाला नाही. पण नंतर टप्प्याटप्प्यानं त्याच्या काही गोष्टी आल्या, कुटुंब नियोजनाच्या माध्यमातून किंवा कृत्रिम साधनाच्या माध्यमातून सुद्धा. तरी सुद्धा लोकसंख्या नियंत्रित करण्यामध्ये फार यश आपल्याला आलंय असं दिसत नाही. आणि फार यश आल्या नसल्यामुळं आज अनेक आर्थिक सामाजिक प्रश्न या अतिरिक्त लोकसंख्येचे आपल्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. नुकतंच जागतिक पातळीवरती संयुक्त राष्ट्र संघानं नुकताच एक आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे 2022 मध्येच, युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स पॉप्युलेशन डिव्हिजन. आणि त्यांनी जगातल्या लोकसंख्येचा अभ्यास आणि त्या संबंधीची एक सिग्नल म्हणा, तो सिग्नल देण्याचा प्रयत्न हा त्या जागतिक अहवालानं वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2022 या अहवालामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघ असं म्हणतो की 15 नोव्हेंबर 2022 जगाची लोकसंख्या 8 अब्ज एवढी होणार आहे. 8 अब्ज एवढी होणार आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं भारत 1 वर्षानं चीनची लोकसंख्या क्रॉस करून पुढे जाणार आहे. म्हणजे आज भारताचा दुसरा क्रमांक आहे जगामध्ये आणि चीनचा पहिला आहे. तर 2023 मध्ये भारत हा सगळ्यात लोकसंख्या जास्त असलेला देश असेल आणि 2 नंबर हा चीनचा असेल. म्हणजे आपला 1 नंबर, आता 2 आहे तो आपण 1 नंबर एकाच वर्षामध्ये आपण साध्य करणार आहोत किंवा आपल्याला मिळणार आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो अहवाल असं सांगतो की जननदर नियंत्रित करण्यामध्ये जगातल्या अनेक देशांना आणि भारताला आणि चीनला सुद्धा यश मिळालं नाही. तरुणांच्या लोकसंख्येचं प्रमाण हे यामध्ये जास्त आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 2030 पर्यंत चिरंतन विकासाची जी उद्दिष्ट गाठायची आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ती गाठण्यासाठी लोकसंख्येचं नियंत्रण हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ही चिरंतन विकासाची उद्दिष्ट, यामध्ये आरोग्य आहे, यामध्ये शिक्षण आहे, यामध्ये लिंग, हे याशी संबंधित ही सगळी उद्दिष्ट आहेत.
आणि म्हणून आपल्याला ते नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकणार आणि जगातला अतिरिक्त लोकसंख्या असलेला देश असणार असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. यामुळं तरुणांची लोकसंख्या जी वाढत चाललेली आहे त्या तरुणांचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि या अनेक प्रश्नांबरोबरच अनेक सामाजिक आर्थिक विकासाचे प्रश्न सुद्धा जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये निर्माण होणार आहेत. असं जे धोक्याचा इशारा, हा धोक्याचा इशारा दिलेला आहे. आणि कोविड नंतरच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं अनेक लोकसंख्येचे प्रश्न गंभीर होण्यामध्ये त्याची मदत झालेली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा त्याची तीव्रता, लोकसंख्येच्या नियंत्रणाची गरज ही सातत्यानं वाढत चाललेली आहे असं आपल्याला दिसतं. भारताच्या लोकसंख्येचे आकडे महत्वाचे तुमच्या पुढे ठेवतो आणि मग आज जे काय आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत ते कोणते आहेत आणि नेमकं ते सोडवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची कशी गरज आहे आणि हे लोकसंख्या नियंत्रण जननदर नियंत्रणाच्या माध्यमातून कसं करणं आवश्यक आणि गरजेचं आहे आणि त्यातून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याची कशी मदत होऊ शकेल हे मी नंतरच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये मी सांगणार आहे. हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय तो 14 जुलैचा आकडा मी तुम्हाला सांगतोय. 14 जुलैचा आकडा आहे 140 कोटी भारताची लोकसंख्या. भारताची जी लोकसंख्या आहे ती 14 जुलै 2022 रोजी ही 140 कोटी, म्हणजे आता आपण 140 कोटीचे झालेलो आहोत हे आपल्याला या अनुषंगानं सांगता येईल. आपली लोकसंख्या वाढत गेलेली आहे. आपलं जे जनन दर आहे ते जनन दर नियंत्रणामध्ये फार यश आपल्याला आलं नाही. आपण नियंत्रण केलं पण अपेक्षित यश आपल्याला आलं नाही आणि त्यातून ही लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्येचा प्रश्न हा अधिक गंभीर होत चाललेला आहे हे आपल्याला दिसतं. काही मोजके आकडे मी तुम्हाला सांगतो. 1955 ला भारताची जी लोकसंख्या होती ती भारताची लोकसंख्या 40 कोटी होती. 1980 ला 69 कोटी झाली. त्यानंतर 2000 ला 105 कोटी झाली आणि 2020 ला, म्हणजे आता मी लेटेस्ट सांगितलं, 2018 ला 135 कोटी झाली आणि 14 जुलै 2022 ला ती 140 कोटी झालेली आहे असं आपल्याला दिसतं. यामध्ये लोकसंख्येचं स्थलांतर, जनन दर नियंत्रणामध्ये आलेलं अपयश आणि मग त्यामधून लोकसंख्येची वाढती घनता यासारखे काही प्रश्न सुद्धा आपल्या देशामध्ये हे दिसतात. आणि एकूण जगाच्या लोकसंख्येमधलं आपलं जे योगदान आहे ते जगाच्या लोकसंख्येमधलं योगदान कमी करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो. फर्टिलिटी रेट, ज्याला आपण फर्टिलिटी रेट असं, प्रजनन दर असं म्हणतो, तो प्रजनन दर कमी करण्यामध्ये आपल्याला फारसं यश आलं नाही असे चित्र आपल्याला दिसतं. आपला जो प्रजनन दर आहे तो प्रजनन दर 1950 ला 6% होता. तो 2001 चा आकडा आहे, 2020 चा आकडा आहे तो 2.24 आहे. म्हणजे आपण 2% आत पण प्रजनन दर कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही. आणि त्यामुळं जी लोकसंख्येची घनता आहे, डेन्सिटी आहे, ती 138 होती दर चौरस किलोमीटरला 1955 ला. ती 2020 ला साधारणतः 460 पर्यंत, 19 आकडा आहे, 460 पर्यंत आहे. आणि आपलं जे शहरी लोकसंख्येचं प्रमाण आहे ते शहरी लोकसंख्येचं प्रमाण हे वाढत चालल्याचं दिसतं. 55 ला फक्त 18% लोकसंख्या शहरामध्ये राहत होती. ती 2020 ला, 2019 आकडा आहे तो 34% ती वाढलेली आहे. आणि एकूण जगाच्या लोकसंख्येमधला आपला जो हिस्सा आहे तो 15%वरून 18% वाढलेला आहे. असे चित्र हे आपल्याला या लोकसंख्येचं दिसतं. भारतीय लोकसंख्येच्या संदर्भामध्ये काही भाकितं करण्यात आलेले आहेत आणि या भाकितांमध्ये असं सांगितलेलं आहे की 2030 ला आपली लोकसंख्या 135 कोटी होईल, 2035 ला आपली लोकसंख्या 155 कोटी होईल, 2040 ला आपली लोकसंख्या 159 कोटी होईल, 2045 ला 162 कोटी होईल आणि 2050 ला 163 कोटी होईल अशी भाकितं ही यामध्ये सांगितलेली आहेत. आणि जनन दर जो आहे तो जनन दर हा 2050 ला पण 2.24% राहण्याची शक्यता यामध्ये भाकीत केलेली आहे. आणि तरुणांचं जे प्रमाण आहे ते तरुणांचं प्रमाण हे अधिक राहण्याची शक्यता आहे. आणि शहरी लोकसंख्येचं प्रमाण हे 54% वाढेल 2050 ला. अशा प्रकारचं भाकीत सुद्धा यामध्ये केलेलं आहे. आणि आपला जगाच्या लोकसंख्येमधला हिस्सा आहे तो फार कमी होणार नाही. तो साधारणतः आता 2019 मध्ये 17.66% आहे, तो 16.84%, म्हणजे 1% तो कमी होण्याची शक्यता यामध्ये दिलेली आहे. आपलं जे आयुष्यमान आहे ते 70%, 17.42 वर्ष आहे. आणि मुलांमधला जो मृत्यू दर आहे तो जवळपास 3%, 2.6% पर्यंत आहे. असे चित्र इथं आपल्याला दिसतं.
आपल्या देशामध्ये शहरी जी लोकसंख्या आहे त्या शहरांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, साधारणतः ती 1 कोटी आहे. दिल्लीमध्ये पण 1 कोटी आहे. बेंगलोर आहे, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आहे, पुणे आहे. या शहरांमध्ये जी लोकसंख्या ही लोकसंख्या ही जास्त आहे. अशा प्रकारची आकडेवारी ही आपल्याला दिसते. हे लोकसंख्येचा प्रश्न आपण सांगितला आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 17 ते 29 वयोगटातली जी लोकसंख्या आहे ती 17 ते 29 वयोगटातली लोकसंख्या आपल्या देशामध्ये 62% पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम माझे राष्ट्रपती असं म्हणायचे. त्यांनी उत्तम पुस्तक लिहिलेलं होतं की 2020 इंडिया विल बी इकॉनॉमिकली सुप्रीम कंट्री, इकॉनॉमिक सुप्रीमसी ऑफ इंडिया बाय 2020 अशा प्रकारचं ते पुस्तक होतं. आणि त्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की 2020 ला भारत आर्थिक महासत्ता होईल. आणि त्याचं कारण म्हणजे यंग इंडिया तरुण भारत आहे. कारण 17 ते 29 वयोगटातली लोकसंख्या ही आपल्या देशामध्ये 62% पेक्षा अधिक आहे. आणि आपल्याला लोकसंख्येचा लाभांश, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो, तो लाभांश आपल्याला उपलब्ध आहे. आणि त्याचा जर आपण विधायक आणि उत्पादक वापर केला तर भारत आर्थिक महासत्ता जगामध्ये व्हायला काहीच अडचण नाही. अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचं विवेचन, विश्लेषण हे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेलं होतं. आपल्याला माहित आहे एपीजे अब्दुल कलाम हे काय राजकारणी नव्हते, तर ते शास्त्रज्ञ होते. आणि एक शास्त्रज्ञ होते. सायंटिफिक दृष्टिकोनातून, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून ती मांडणी करण्याचा प्रयत्न हा एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेला होता. पण 2020 मध्ये आपल्याला काय झालं नाही. आपण म्हणायला लागलो की $5 ट्रिलियन इकॉनॉमी, $3 ट्रिलियन इकॉनॉमी असं आपण म्हणायला लागलोय. पण आर्थिक महासत्ता होणं काही शक्य झालं नाही, होईल असं पण मला वाटत नाही. आज निश्चितपणे आपल्या देशापुढे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न फार मोठे आहेत. आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढायला लागलेलं आहे, दरड उत्पन्न पण वाढायला लागलेलं आहे. हे सगळं वाढत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. भांडवल निर्मिती ही वाढत चाललेली आहे, बचत वाढत चाललेली आहे, पण अपेक्षित प्रमाणामध्ये निश्चितपणे नाही. म्हणजे आपली आर्थिक वृद्धी व्हायला लागलेली आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. सामाजिक विकासामध्ये मात्र आपण फार मागं पडलेलो आहोत. आणि आर्थिक वृद्धीमध्ये सुद्धा आपला जो आर्थिक वृद्धी आहे ती वृद्धी ही सेवा क्षेत्रावरती अवलंबून आहे. आपली जी वृद्धी आहे, आपला जो विकास आहे, आर्थिक विकास हा सेवा क्षेत्र, ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर, टर्शरी सेक्टर डॉमिनंट आहे, प्रॉमिनंट आहे, ओरिएंटेड आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जगाचा इतिहास असं सांगतो की सेवा क्षेत्रावरती आधारलेला जो विकास आहे, जी आर्थिक वृद्धी आहे ती चिरंतन आणि दीर्घकाळ टिकणारी नसते. आपल्या देशामध्ये शेतीचं आणि उद्योगाचं जे योगदान आहे, ते शेतीचं आणि उद्योगाचं योगदान हे जे वाढायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये वाढत नसल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि म्हणून काही आकडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला ते पटेल की उद्योगांचं आणि ह्याचं जे योगदान आहे ते उद्योगांचं आणि सेवा क्षेत्राचं योगदान कमी व्हायला पाहिजे. शेतीचं आणि उद्योगाचं योगदान वाढायला पाहिजे, पण तसं होत नसल्याचं दिसतं. शेतीचं योगदान फार वेगाने कमी व्हायला लागलेलं आहे. 1950-51 मध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 66% प्राथमिक क्षेत्राचा म्हणजे शेतीचा हिस्सा होता, वाटा होता असं आपण म्हणू. तो 90-91 ला 33% पण कमी झाला. 2007-8 ला 19.4% पण कमी झाला. 2019-20 ला 18.4% राहिला. आणि 2021-22 ला तो 18.8% म्हणजे तो कमी राहिलेला आहे किंवा 18% पण राहिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बाबासाहेबांनी पण सांगितलेलं होतं की औद्योगिक विकास, औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन हे प्रूव्ड मेजर आहे, सिद्ध झालेला उपाय आहे, धोरण आहे. आणि औद्योगिकरणासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. देशातलं औद्योगिक क्षेत्राचं योगदान आपण बघू लागलो तर ते मंदगतीनं वाढत चाललेलं आहे, कासवगतीनं वाढत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. 50-51 ला 15% हिस्सा होता औद्योगिक क्षेत्राचा एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये, जीडीपी मध्ये. तो साधारणतः 90-91 ला 25.2% झाला. 2007-8 ला तो 25% झाला. आणि 19-20 ला औद्योगिक क्षेत्राचा हिस्सा हा 26.6% झाला. आणि 21-22 ला तो 28.2% आहे. म्हणजे फक्त 28% हिस्सा भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये, आर्थिक वृद्धीमध्ये, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये औद्योगिक क्षेत्राचा आहे आणि तो कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग राहिलेलं जे ज्याला आपण लायन शेअर असं म्हणतो, सिंहाचा वाटा असं म्हणतो, तो सिंहाचा वाटा सेवा क्षेत्राचाच आहे. 1950-51 ला फक्त 29% हिस्सा सेवा क्षेत्राचा होता. तो 90-91 ला 41.6% झाला. 2007-8 ला 55.6% झाला. 2019-20 ला तो सेवा क्षेत्राचा हिस्सा 55% झाला. आणि 21-22 ला तो 53% पण थोडासा 2% कमी झालेला आहे. म्हणजे 50% पेक्षा अधिक देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन जर कोण देत असेल तर ते सेवा क्षेत्र देतं, सर्व्हिस सेक्टर देतं, टर्शियरी सेक्टर देतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की इंडियन इकॉनॉमी इज अ सर्व्हिस सेक्टर, टर्शियरी सेक्टर डिपेंडंट इकॉनॉमी, आर्थिक वृद्धीसाठी असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याला असं चित्र दिसतं
की एखाद्या अर्थव्यवस्थेची प्रगती किंवा आर्थिक वृद्धी जेव्हा सेवा क्षेत्रावरती आधारलेली असते, तेव्हा ती वृद्धी, ती आर्थिक प्रगती दीर्घकाळ टिकणारी नसते, चिरंतन टिकणारी नसते, ती शाश्वत नसते. आणि नेमकं हे प्रश्न, हे आव्हान हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. भांडवल निर्मिती वाढत आहे, बचत वाढत आहे, पण ते अपुरे 35% आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये सामाजिक आघाड्यांवरती आपण फार मागं पडत चाललेलो आहे. आपण पहिल्यांदा शिक्षणाचा विचार केला, उच्च शिक्षणामधला सहभाग फक्त 27% आहे आणि परदेशामध्ये तो 75%च्या वर आहे. आणि हे जे उच्च शिक्षणातला सहभाग आहे त्याचं जर आपण डिकॉम्पोजिशन केलं, त्याचं जर आपण विघटन केलं, विभाजन केलं, तर आपल्याला असं दिसतं 72% विद्यार्थी फक्त पदवीधर शिकतात, 12% विद्यार्थी पदव्युत्तर शिकतात आणि संशोधनातला हिस्सा हा फक्त 1% पण नाही, अर्धा टक्का पण नाही. पुन्हा ग्रामीण शहरी अशी असमानता आहे, पुन्हा सामाजिक गटनिहाय असमानता आहे, अनुसूचित जाती जमाती ओबीसी अशी असमानता आहे. एक अभ्यास केला बसंत आणि सेन यांनी, आणि त्या बसंत आणि सेन यांनी हे तपासण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये उच्च शिक्षणामधला सहभागाची क्षमता किती, पोटेन्शियलिटी किती आहे आणि प्रत्येक सहभाग किती आहे आणि तो सामाजिक गटनिहाय कसा आहे याचं विश्लेषण त्या संशोधनामध्ये त्या बसंत आणि सेन यांनी केलं. त्याने असं सांगितलं की उच्च शिक्षणामधल्या सहभागाची क्षमता 17 ते 29 वयोगटामध्ये भारतामध्ये 44% आहे आणि प्रत्यक्ष सहभाग मात्र फक्त 10% आहे. प्रत्यक्ष सहभाग मात्र फक्त 10% आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी सामाजिक गटनिहाय क्षमता आणि प्रत्यक्ष सहभाग याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अनुसूचित जातीमध्ये उच्च शिक्षणातल्या सहभागाची क्षमता 43% आहे, मात्र प्रत्येक सहभाग हा फक्त 6.43% आहे. अनुसूचित जमातीमध्ये सहभागाची क्षमता, पोटेन्शियलिटी ही 34% आहे, प्रत्येक सहभाग मात्र 4.23% आहे. ओबीसी मध्ये सहभागाची क्षमता ही साधारणतः 40% आहे आणि प्रत्येक सहभाग हा 10% आहे. मुस्लिमांमध्ये जी क्षमता आहे ती क्षमता ही 43.46% आहे आणि प्रत्येक सहभाग मात्र 6.26% आहे. अशी असमानता फार मोठ्या प्रमाणावरती असल्याचं चित्र दिसतं. आणि पुन्हा ग्रामीण शहरी आणि मग स्त्री पुरुष अशा प्रकारची असमानता ही यामध्ये असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि आता आपण 2020 शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवायचा प्रयत्न करायला लागलोय की ज्यामध्ये पुन्हा हा सहभाग कमी होण्याची शक्यता आहे. या शिक्षण धोरणामध्ये 50% आपल्याला उच्च शिक्षणामधली पटसंख्या वाढवायची आहे आणि ती वाढवण्यासाठी प्रामुख्याने आपण जे दूर शिक्षण आहे, ओपन लर्निंग आहे, त्यावरती अवलंबून राहणार आहोत. कारण शिक्षणावरचा खर्च आपला 66 मध्ये कोठाऱ्या कमिशनने सांगितलं होतं की किमान तो 60% पाहिजे. 150 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलं होतं तो किमान 60% पाहिजे एकूण उत्पन्नाच्या. पण 2022 मधला आपला तो खर्च आहे तो 4% आहे आणि आता नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे आपण तो 6% पण घेणार आहे आणि एकूण खर्चाच्या 10% आपल्याला तो काही वर्षामध्ये, येत्या वर्षामध्ये वाढवायचा आहे असं चित्र दिसतं. आपण 90 नंतर 91 नंतर शिक्षणाचं खाजगीकरण, इंजिनिअरिंग, मेडिकल शिक्षणाचं करायला लागलोय. 14 नंतर त्याची गती वाढत चाललेली आहे आणि आम्ही आता असं म्हणायला लागलोय की खाजगीकरण, उद्योग व्यवसाय, बँका चालवणं सरकारचं काम नाही, विमा कंपन्या, महामंडळ चालवणं सरकारचं काम नाही, अशा प्रकारचा एक विचार हा आपल्या देशामध्ये रूढ होत चाललेला आहे. 91 नंतरच्या कालावधीमध्ये, प्रामुख्याने 2014 नंतरच्या कालावधीमध्ये जे खाजगीकरण होत चाललेलं आहे, शिथिलीकरण होत चाललेलं आहे, त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीचा जो दर आहे तो रोजगार निर्मितीचा दर हा वेगानं घटत चाललेला आहे. रोजगार निर्मिती आपल्या देशामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं 1% निगेटिव्ह आहे, मायनस आहे आणि प्रामुख्यानं खाजगी क्षेत्रामध्ये ती 1% आहे. आणि याचा परिणाम म्हणून रोजगार निर्मिती घटल्यामुळं आणि तरुणांची लोकसंख्या जास्त असल्यामुळं बेकारीचा प्रश्न हा सातत्यानं गंभीर होत चाललेला आहे. यामुळे आपल्याला बेकारीचा जो दर आहे 2016ला NSSOचा एक रिपोर्ट पब्लिश झाला, तो फुटला. ऍक्च्युअली सरकारला तो पब्लिश करायचा नव्हता, प्रसिद्ध करायचा नव्हता आणि तो फुटला. त्यामध्ये 6.2% बेकारीचा दर हा सांगितला होता, एस्टिमेट केला होता. त्यावेळेला फार मोठी चर्चा झाली, गदारोळ झाला. 6.2% बेकारीचा दर गेल्या 44-45 वर्षामध्ये स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये तो बेकारीचा दर महान आहे किंवा अतिरिक्त आहे, जादा आहे. त्यावेळेला तो अहवाल सरकारला प्रसिद्ध करायचा नव्हता, पण तो फुटला. आज जर आपण बेकारीचा दर बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्याला माहित आहे की गेल्या कोरोनाच्या कालावधीमध्ये बेकारीचा दर हा प्रचंड वेगानं वाढलेला आहे, मुळातच तो वाढत चाललेला आहे. साधारणतः फेब्रुवारी 2020ला बेकारीचा दर हा 7.76% होता, म्हणजे 8% होता. तो वाढत गेला. एप्रिल 20ला 24% झाला
मे 20ला 22% झाला. नंतर तो हळूहळू थोडासा कमी होत गेलेला आहे आणि आता लेटेस्ट बेकारीचा दर हा 10% आहे. रोजगार निर्मिती घटत चाललेली आहे, बेकारीचा दर वाढत चाललेला आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत असं सांगतो की बेकारीचा दर कुठल्याही देशामध्ये 3% चालू शकतो. त्याला नैसर्गिक बेकारी, नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलेलं आहे, की जो देशातलं सरकारी धोरण, जे देशातलं तंत्रज्ञान, विज्ञान, लोकांच्या आवडीनिवडी, रुची अभिरुची यामधल्या बदलाचा परिणाम असू शकतो. 10% बेकारीचा दर, पुन्हा स्त्री पुरुष असमानता आहे, सामाजिक गटनिहाय असमानता आहे, ग्रामीण शहरी अशा प्रकारची पण असमानता असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आता ही एका बाजूनं रोजगार निर्मिती घटल्यामुळं, बेकारी वाढत गेल्यामुळं गरिबीचा जो प्रश्न आहे तो गरिबीचा प्रश्न हा फार गंभीर होत चाललेला आहे, हा फार तीव्र होत चाललेला आहे, असं एक चित्र आपल्याला दिसतं. मुळात तर गरिबीच्या प्रश्नाकडे आपण फार काही गांभीर्यानं बघितल्याचं दिसत नाही. कारण आपण काय केलं की गरिबीचा जो प्रश्न आहे तो गरिबीचा प्रश्न हा आपण गांभीर्यानं विचारामध्ये न घेतल्याचा परिणाम म्हणून गरिबीची रेषा आपण फार काय वास्तव ठरवली नाही आणि त्यामुळं देशातले जे गरीब आहेत ते गरीब आपल्याला ओळखता आले नाही. लेटेस्ट गरिबीची रेषा ही सी रंगराजन यांनी 2014ला दिलेली आहे. सी रंगराजन समिती असं म्हणते की शहरी भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला दर दिवसाला 47 रुपये मिळत असतील तर तो गरीब नाही, तो गरीब रेषेच्या वर आहे. आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला दर दिवसाला 32 रुपये मिळत असतील तर तो गरीब नाही. बघा, 50 रुपये आपण कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये दिले एखाद्या व्यक्तीला आणि सांगितलं तू तुझं सकाळचं जेवण घे, संध्याकाळचं जेवण घे, शक्य झालं तर नाश्ता पण कर, चहा पाणी पण कर, तर ते शक्य होणार नाही, लोक हसतील. आणि एखाद्या कुठल्याही खेड्यामध्ये 32 रुपये दिले, 32 काय 50 रुपये दिले आणि त्याला सांगितलं की तू सकाळचं जेवण घे, संध्याकाळचं जेवण घे, तुला वाटलं तर नाश्ता घे, चहा पी, तर ते पण हसत बसेल. ही आपली गरिबीची रेषा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची गरिबीची रेषा काय सांगते? $2.5 ज्याचं उत्पन्न, ज्याचा उपकर प्रत्येक व्यक्ती पर दिवसाला आहे तो गरीब नाही. आणि आज आपण लेटेस्ट बघा, $80 अमेरिकन डॉलरचा दर, एक अमेरिकन डॉलर बरोबर $80. ते जर बघितले तर 160 आणि 40, $200 कुठं आणि 47 आणि 32 रुपये कुठं. म्हणजे आपण गरिबीकडे गांभीर्याने बघितलं नाही. गरिबी हा राजकारणाचा विषय केला, गरिबी हटाव आपण योजना केल्या, घोषणा केल्या, मात्र गरिबीचा गांभीर्यानं आपण विचार केला नाही आणि त्यामुळे गरिबीचा प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही. असं असून सुद्धा देशातलं गरिबांचं प्रमाण किती आहे? कोट्यावधी आहे. एखाद्या भारतासारख्या देशामध्ये ज्याला महागुरू व्हायचा आहे, ज्याला आर्थिक महासत्ता व्हायची आहे, ज्याला प्रगत तंत्रज्ञान, प्रगत यंत्र, विज्ञान आपल्याला जगाला दाखवायचं आहे, तिथं कोट्यावधी लोक गरीब असणं हे लांछनास्पद आहे, हे अपमानकारक आहे. आणि सगळ्या जगातल्या देशांना 2030 पर्यंत चिरंतन विकासाची उद्दिष्ट गाठायचे आणि त्यातलं एक महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे झिरो पॉवर्टी, शून्य गरिबी असायला पाहिजे, दारिद्र्य असायला पाहिजे. आता 2022 आहे, 2030 8 वर्षामध्ये आपण कसं साध्य करणार आहोत? 75 वर्षामध्ये आपण साध्य करू शकलो नाही. हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आझादी का अमृत महोत्सव आपण मोठ्या दिमागानं, मोठ्या आनंदानं आपण साजरा करायला लागलोय आणि 2030ला आपल्याला चिरंतन विकासाचं उद्दिष्ट गाठायचं आहे. निरक्षरता शून्य ठेवायची आहे. उच्च शिक्षणातला सहभाग फक्त 27% कसं आपण साध्य करणार आहोत? हा गंभीर प्रश्न आहे आणि हा गंभीर प्रश्न निर्माण करण्यामध्ये लोकसंख्येचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण आहे असं आपल्याला दिसतं. एका बाजूनं रोजगार निर्मिती घटली, बेकारी वाढली, गरिबी वाढली आणि याच कालावधीमध्ये आर्थिक विषमता फार वेगानं वाढत चाललेली आहे. आर्थिक विषमतेचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की 2017चा जो अहवाल आहे ऑक्सफॅमचा, तो 17चा अहवाल असं सांगतो की 1% कुटुंबाकडं, श्रीमंत कुटुंबांकडं 73% देशातल्या संपत्तीचा हिस्सा हा केंद्रित झालेला आहे आणि 67 दशलक्ष लोकांकडे त्यांची जी संपत्ती फक्त 1% वाढलेली आहे असा अहवाल सांगतो. 2018चा अहवाल असं सांगतो की आर्थिक विषमता मोजण्याचं सांख्यिकी किंवा संख्याशास्त्रीय साधन म्हणजे गिनी कोएफिशियंट, गिनीचा गुणांक. आणि हा गिनीचा गुणांक असं सांगतो की हा जो गिनीचा गुणांक आहे भारतामध्ये तो 2008 मध्ये 81.2% होता, तो 2018ला 85.4%, म्हणजे जवळपास 5% वाढ झालेली आहे. म्हणजे गरिबी वाढत गेलेली आहे असं आपल्याला दिसतं. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे रोजगार घटला, आपण लॉकडाऊन केलं, रोजगार निर्मिती घटली, बेकारी वाढली, लोकांना जगणं कठीण झालं, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला, ते आपल्या घरी जात असताना अपघात झाले, मृत्यू झाले, सगळं होत असताना दुर्दैवानं या कोरोनाच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मात्र आपण आपल्या एकूण जी अब्जावधीची कुटुंबांची जी लिस्ट आहे त्यामध्ये 18 नवीन कुटुंबांची भर ही आपण या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये घातलेली आहे आणि आज आपल्या देशामध्ये 119 हे बिलियनियर्स म्हणजे अब्जावधी संपत्ती असलेली कुटुंब आहेत. त्यांची जी संपत्ती आहे 1 वर्षामध्ये
400 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी वाढलेली आहे आणि भारतीय रुपयामध्ये 28,000 अब्ज एवढी ती वाढलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यांची जी संपत्ती आहे ती त्यांची संपत्ती केंद्र सरकारचं जे अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकाच्या रकमेपेक्षा जास्त आहे असे चित्र आपल्याला या अनुषंगाने दिसतं. यावरून तुम्हाला लक्षात येईल आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याच्या प्रश्नानं काय सांगितलं, कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळे दवाखाने ओव्हरफुल झाले आणि आपली आरोग्य व्यवस्था ऍक्च्युली ही खाजगी क्षेत्र डॉमिनेटेड आहे, प्रायव्हेट सेक्टर डॉमिनेटेड आहे, खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे. आणि त्याचं कारण पण साहजिकच आहे. आपण आरोग्यावरचा जो खर्च करतो तो आरोग्यावरचा खर्च आतापर्यंत आपण 1.4% करायचो स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या केंद्र आणि राज्य सरकार. आता एका आयोगानं शिफारस केली भारत सरकारला की तुम्ही तो खर्च वाढवायला पाहिजे आणि आता आपण 22-23 अंदाजपत्रकामध्ये आरोग्यावरचा खर्च आता आपण हा 2.2% आपण अपेक्षित आहे तो प्रस्तावित केलेला आहे. आणि त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातले जे दवाखाने आहेत तिथं डॉक्टर नाहीत, तिथं नर्सेस नाहीत, तिथं आधुनिक शस्त्रातनं आधुनिक यंत्रसामुग्री नाही, तंत्रज्ञान नाही आणि डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या डॉक्टरांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामावरती घेतलं त्यांचे पगार सुद्धा काही ठिकाणी थकीत आहेत. एवढं चित्र अंडरस्टाफिंग आहे, सगळे डॉक्टर कमी आहेत, नर्सेस कमी आहेत, सपोर्टिंग स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ कमी आहे, साधनं कमी आहेत, हे सगळं आहे. आणि प्रामुख्यानं सार्वजनिक क्षेत्रामधलं आरोग्य क्षेत्र आहे ते कोलमडलेलं आहे त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये. नंतर आपण ते सुधारण्याचा प्रयत्न करतोय पण 1-2 वर्षामध्ये ते होण्यासारखं नाही आणि हे पण आपण विचारामध्ये घ्यायला पाहिजे. खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे, अनेक स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत अनेक शहरांमध्ये. तिथं प्रवेश करणं कठीण आहे, तिथं ट्रीटमेंट घेणं कठीण आहे. प्रवेश केला की 1 लाख रुपये द्यायला लागतं, मग त्या पेशंटचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर मग डॉक्टर चार्जेस वेगळे, दवाखान्याचे चार्जेस वेगळे, लॅबोरेटरीचे चार्जेस वेगळे, ट्रीटमेंट चार्जेस वेगळे, राहण्यास सगळे, हे सगळं या गरीबाला सामान्याला फार कठीण होत चाललेलं आहे आणि हे आपण या अनुषंगानं विचारामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्यविषयक शिक्षण उपलब्ध नाही, सरकारी कॉलेजेस किती आहेत, गव्हर्नमेंटचे फार कमी आहेत आणि सगळी खाजगी मेडिकल मधली कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंग मध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. 50% पेक्षा अधिक जागा या इंजिनिअरिंगच्या शिल्लक राहतात कारण लाखो रुपयाची फी देणं शक्य नाही. मागासवर्गीयांना जी फ्रीशिप मिळायची ते त्यांनी बंद केली. विद्यार्थी 1 वर्ष नापास झाला तर त्याला फ्रीशिप पुन्हा मिळत नाही. शिकायचं असेल तर फी देऊन भरावी, कोण देऊ शकेल फी लाखो रुपयाची, असे अनेक प्रश्न इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल मध्ये तर अब्जावधी रुपयाची फी आणि अब्जावधी रुपयाचं डोनेशन आहे. असं असून सुद्धा मेडिकल शिक्षणाची उपलब्धता फार कमी आहे. हे सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रश्न आरोग्यविषयक क्षेत्र कोलमडलेला आहे. आज सुद्धा 50% पर्यंतच डिलिव्हरी या दवाखान्यांमध्ये होतात. 60% पर्यंत धरा, 40% डिलिव्हरी घरातच होतात. ज्या प्रेग्नंट वुमेन आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, 50% पेक्षा स्त्रियांमध्ये अॅनिमियाचा प्रश्न आहे, कमी रक्ताचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न, जे बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे, हे सगळे प्रश्न जर आपण बघितले म्हणजे सामाजिक आव्हानं फार मोठे आहेत, आर्थिक आव्हानं पण आहेतच. शेतीची प्रगती नाही, उद्योगाची प्रगती नाही, सेवा क्षेत्रावरती अवलंबून राहिलो, बचत कमी आहे, भांडवल कमी आहे आणि शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे आणि विषमतेचा प्रश्न आहे. विषमतेचा लेटेस्ट आकडा तुम्हाला सांगतो 2022 मधला, तो 22 मधला आकडा सांगतो. त्यापूर्वी आता ही गरिबीची जी संकुचित व्याख्या होती ती सुधारण्यासाठी जागतिक बँकेनं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिपोर्ट पब्लिश केला, बहुआयामी गरिबीचा निर्देशांक. आणि त्यावेळेला सांगितलं की भारतामध्ये 55% या निर्देशांकाप्रमाणे लोक गरीब आहेत. आता लेटेस्ट 2022चा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे नीती आयोगानं, आपलं प्लॅनिंग कमिशन गेला, नीती आयोग आलेला आहे. त्या नीती आयोगानं असं सांगितलं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे 25% या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाप्रमाणे गरिबांचं प्रमाण आहे. आणि काही राज्यांमध्ये ती 50% पेक्षा जास्त आहे. बिहारमध्ये 52% आहे, झारखंडमध्ये 42% आहे, उत्तर प्रदेशमध्ये 38% आहे, मध्य प्रदेशमध्ये 37% आहे, आसाममध्ये 33% आहे, राजस्थानमध्ये 40% आहे. एवढी गरीबी आहे आणि शून्य गरिबी आपण कधी नेणार 2030 मध्ये, हा प्रश्न इथं गंभीर आहे. आर्थिक विषमतेविषयी मी तुम्हाला सांगत होतो की आता लेटेस्ट जो अहवाल आहे 2022चा, तो जागतिक इनइक्वॅलिटी रिपोर्ट, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये 50% गरिबांकडे देशाच्या एकूण उत्पन्नाचा फक्त 13% हिस्सा हा मिळालेला आहे आणि एकूण संपत्तीच्या 6% हिस्सा मिळालेला आहे. तर 10% अतिश्रीमंत लोकांकडे, कुटुंबांकडे एकूण उत्पन्नाच्या 57% हिस्सा केंद्रित झालेला आहे आणि संपत्तीचा 65% हिस्सा केंद्रित झालेला आहे. हे जर सगळं आपण बघितलं म्हणजे इथं रोजगाराचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे, विषमतेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय उत्पन्न वाढायला लागलेलं आहे, दरडोई उत्पन्न वाढायला लागलेलं आहे, पण त्याचं वाटप समान पद्धतीनं होत नाही, बचत अजून वाढत नाही, भांडवल निर्मिती अजून होत नाही, शेतीची प्रगती होत नाही, उद्योगाची प्रगती होत नाही, सेवा क्षेत्रावरतीच आपण अवलंबून राहायला लागले. हे सगळं जर आपण बघितलं
तर हे अनेक प्रश्न, अनेक कारणांमुळे, अनेक कारणं त्याला जबाबदार असतील, पण लोकसंख्येचं जे कारण आहे ते लोकसंख्येचं कारण प्रमुख आहे. आणि बाबासाहेब 1938ला त्याच्या पण अगोदर सांगतात, 1938च्या भाषणामध्ये आणि नंतर हा जो बिगर सरकारी ठराव आहे त्यामध्ये बाबासाहेब सांगतात, आज 2022 आहे, म्हणजे बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं लोकसंख्या नियंत्रण, जननदर नियंत्रण, त्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर करणं, हे जर आज प्रश्न आपण बघितले, हे फक्त लोकसंख्येनं निर्माण झालेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. काळ्या पैशाचा प्रश्न, अनेक कारण आहे त्यामध्ये. मात्र लोकसंख्येचं योगदान डॉमिनंट आणि प्रॉमिनंट आहे. आणि लोकसंख्येच्या नियंत्रणाचा प्रश्न, अतिरिक्त लोकसंख्येचा, लोकसंख्या विस्फोटाचा प्रश्न आपण जो पण सोडवणार नाही, तो पण शेतीची प्रगती, औद्योगिक विकासाची गती, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, विषमतेचा प्रश्न, गरिबीचा प्रश्न, हे आरोग्याचा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते, कशी ते धोरण करते दूरदृष्टीचे होते. आणि आज सुद्धा 2022चा आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करत असताना भारतातले आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि त्यांचं गांभीर्य वाढवण्यामध्ये, तीव्रता वाढवण्यामध्ये लोकसंख्येचं कसं योगदान हे आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की 1938 आणि त्यापूर्वीचे बाबासाहेबांचे विचार आणि धोरणं लोकसंख्या नियंत्रणाची, लोकसंख्या नियंत्रण, जननदर नियंत्रणाच्या माध्यमातून आणि त्यासाठी कृत्रिम साधनांचा प्रचार, प्रसार आणि वापर यामधून आपल्याला करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तो त्यांचा विचार आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त आणि गरजेचा आहे. जर धोरणकर्त्यांनी बाबासाहेबांचा हा विचार समजावून घेतला आणि आपल्या धोरणामध्ये जर अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आणि रिगरसली, सिन्सिअरली, ऑनेस्टली, प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की लोकसंख्या नियंत्रणामध्ये आपल्याला यश मिळू शकेल आणि त्याचा फायदा म्हणून शेतीची प्रगती होऊ शकेल, औद्योगिक विकासाला मदत होऊ शकेल, सेवा क्षेत्रावरती आधारलेली अर्थव्यवस्था, त्याचं प्रभुत्व, प्राबल्य आपण कमी करू शकू, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, बेकारीचा प्रश्न, विषमतेचा प्रश्न, गरिबीचा प्रश्न, हे सोडवण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मदत होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून आज जागतिक लोकसंख्येच्या दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांचं लोकसंख्या नियंत्रणाचे विचार, उपाय, धोरण आणि त्यांनी केलेले प्रयत्न, ते त्यावेळचे प्रयत्न जरी आपण ते मान्य नाही केले तरी आज सुद्धा त्याची खूप गरज आहे. आणि या निमित्तानं शासनकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी, वेगळ्या पक्षाने आपल्या प्रतिनिधींनी, त्यांच्या प्रतिनिधींनी हे समजावून घ्यावं आणि बाबासाहेबांचं लोकसंख्याविषयक धोरण हे अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा. ते जर केलं तर खऱ्या अर्थानं हे जे बहुजन संघटक आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सामाजिक प्रबोधनाचं काम, धोरणकर्त्यांना इनपुट्स पुरवण्याचं काम, एक जाणीव, जागृती, प्रबोधन करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या विषयावरती करत आहे. आजचं व्याख्यान त्या अर्थानं फलद्रूप झालं, यशस्वी झालं असं मला वाटतं. जर धोरणकर्त्यांनी, निर्णय करण्यानी, राजकीय पक्षाने, आपल्या प्रतिनिधींनी जर हे विचार समजावून घेतले आणि ते अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला, लोकसंख्या धोरण निश्चित केलं आणि त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला बाबासाहेबांना स्वीकारलं नाही. त्याचे गंभीर परिणाम आज आपल्याला दिसायला लागलेले आहेत. भांडवल निर्मिती, बचत आहे, बेकार आहे, गरीब आहे, विषमता आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पिण्याचं पाणी आहे, अनेक प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत. हे सगळं आपल्याला सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. ते एकमेव कारण असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण प्रमुख कारण आहे, डॉमिनंट आणि प्रॉमिनंट कारण आहे. आणि ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ते बाबासाहेबांच्या चौकटीमध्ये करता येईल. आणि म्हणून आजचं व्याख्यान, आजचा कार्यक्रम त्या अर्थानं फार महत्वाचा आहे की धोरणकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी, आपल्या प्रतिनिधींनी, राजकीय पक्षांनी, मंत्र्यांनी, ब्युरोक्रॅट्स, नोकरशहांनी समजावून घ्यावं आणि धोरण निश्चित करावं. ते बाबासाहेबांच्या विचाराच्या, धोरणाच्या चौकटीमध्ये ते तयार करावं, त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी. सामाजिक चळवळ, लोक चळवळीचं सुद्धा त्याला स्वरूप प्राप्त व्हावं. समाजातील लोकांनी पण या अनुषंगाने प्रयत्न करावा. हे सगळं जर एकत्रित सगळे स्टेक होल्डर्स आले तरच लोकसंख्येचं नियंत्रण होऊ शकेल. नाहीतर 1 वर्षामध्ये आपण चीनला मागे टाकणार आहोत आणि मग त्याचे अनेक प्रतिकूल परिणाम सगळं आर्थिक सामाजिक प्रगतीवरती, विकासावरती आणि आर्थिक सामाजिक आव्हानं निर्माण होणं, त्याची तीव्रता वाढण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं धोरणकर्त्यांनी, नोकरशहांनी, मंत्री, प्रतिनिधींनी ते समजावून घ्यावं आणि तसं धोरण निश्चित करावं. आणि हे बाबासाहेबांचे विचार, धोरण, उपाय या धोरणामध्ये अंतर्भूत करून प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही, अंमलबजावणी करावी असं मला वाटतं. हे जर केलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केल्यासारखं होईल, त्यांना न्याय दिल्यासारखं होईल, त्यांच्या धोरणाला न्याय दिल्यासारखं होईल. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची जी अतिरिक्त लोकसंख्या आहे, लोकसंख्येच्या विस्फोटाचा जो प्रश्न आज आपल्याला दिसतो आणि त्यामधूनच्या अनेक आर्थिक सामाजिक प्रश्न आणि आव्हानं निर्माण झालेले आहेत, त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये, नियंत्रण करण्यामध्ये निश्चितपणे मदत होईल असं मला वाटतं. मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि बोलण्याचे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी या बहुजन संघटक या सामाजिक संघटनेचा आणि जे कोण लोक या व्याख्यानासाठी हजर राहिले, ते सहभागी झाले, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. मी थांबतो. धन्यवाद.